नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राजा काका सगळ्यांना सांगत असतात की मी बाहेर आलोय त्यामागचं कारण हे फक्त आकाश आणि भूमीच आहेत. यांनी जर शर्थीचे प्रयत्न केले नसते तर मी आज बाहेर पडूच शकलो नसतो. त्याच वेळेला रागिनी तिथून उठते आणि तिचा ड्रामा सुरू होतो. ती म्हणते की आकाश आणि भूमी हे सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय. तुमचे जेवढे आभार मानू तेवढे थोडे आहेत, असं म्हणून ती त्या दोघांच्याही पाया पडायला लागते. त्याच वेळेला आता आकाश भूमी म्हणतात की अगं आत्या, काय करतेस काय तू? प्लीज असं करू नकोस. भूमी म्हणते की आत्या हो, काय करताय तुम्ही? तुम्ही मोठ्या आहात आमच्यापेक्षा. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की नाही रे, तुम्ही जे काही केलं आहे ना ते खरंच खूप छान केलं आहे आणि याबद्दल तुमचे आभार कसे म्हणू ना हे समजत नाही आहे मला. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या, आभार कसले मानायचेत गं? तू नेहमीच म्हणत असतेस ना की माझ्या दोन्ही मुलांपेक्षा माझा भाचा, माझा आकाश माझ्यासाठी लाडका आहे. मग तू आभार कसले मानते? आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की आत्या, तुम्ही या घरासाठी किती करता, आमच्या सगळ्यांसाठी किती करता, मग त्याच्यासाठी तुमच्यासाठी आम्ही करायला नको का? म्हणूनच राजा काका कोणी परके आहेत का? ते आपलेच आहेत ना, आणि आपल्याच घरातल्या माणसांना आम्ही सोडवलं आहे, असं भूमी म्हणून आता रागिनीला गप्प करते. आणि भूमीच्या त्या बोलण्याचं सगळ्यांनाच बरं वाटतं. तर पौर्णिमा तिच्या रूममध्ये येते आणि अभिजितला येऊन फोन करून म्हणते की अभिजित, बस झालं तुमचं ते काम, आता तुमचं काम संपवा आणि लवकरात लवकर इकडे घरी या. इथे खूप मोठे बदल झालेत घरात. आपल्याला घरी येऊन काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि विचार केला पाहिजे की कोणाबरोबर राहायचं आहे त्याचा. त्याच वेळेला आता राजा काका हे झोपेतून उठतात आणि आकाश विचारतो की काका, झोप बरी झाली ना रे? तेव्हा तो म्हणतो की हो, बरं झालंय आणि घरात आल्यावर किती बरं वाटतंय म्हणून सांगू, शांत झोप लागली मला आज. तेव्हा मग आता आकाशला तो म्हणतो की बरं आकाश, माझं जामिनावर सुटका झाली हे विसरून चालता कामा नये. तेव्हा आकाश म्हणतो की मी हे तुला सांगणारच होतो की आपल्याला आता पुढचं काही बघायला हवं. बरं, तुला काही आठवतंय का? म्हणजे आपल्याला काय करायला हवं वगैरे काही मुद्दे कळतायत का? तेव्हा आकाश म्हणतो की सध्या काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा मग आता लगेच राजा काका म्हणतो की मी पण ऑफिसला येईन आणि मागच्या काही दिवसातले काही रेकॉर्ड्स हे चेक करण्याची गरज आहे आणि त्याचा मागोवा घेण्याची गरज आहे. तेव्हा आता रागिनी विचार करते की जर या स्पीडने भूमी आणि आकाश काम करत राहिले तर लवकरच या सगळ्याचा नायनाट होऊन जाईल, म्हणून काहीतरी मला केलं पाहिजे. तेवढ्यात अभिजित येतो आणि अभिजित म्हणतो की बाबा, कसे आहात तुम्ही? खरंच तुम्हाला इथून सुटल्यावर घरी आल्यावर खरंच बरं वाटतंय. मला खूप त्रास होत होता या सगळ्याचा. तेव्हा मग राजा काका म्हणतो की मी ऐकलं तू खूपच छान काम केलंस, मुंबईला होतास ना तू? तेव्हा मग तो म्हणतो की हो, पण माझं तिथे लक्ष नव्हतं कारण तुम्ही अडकला होता. त्याच वेळेला आता आकाश आणि भूमीने हे सगळं केलं असं राजा काकाने म्हटल्यावर लगेच अभिजित म्हणतो की खरंच आकाश आणि भूमी, तुम्हाला हात जोडून थँक्यू म्हणतो मी. तुम्ही जे केलंत ना खूप चांगलं केलंत. खरं तर आकाश त्यांचा मुलगा म्हणून मी हे सगळं करायला हवं होतं, पण तू हे सगळं केलंस त्यामुळे खरंच खूप थँक्यू. तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे अभिजित, काय बोलतोयस तू? आपण कोणी परके आहोत का? आपल्याच घरातले आहोत ना सगळे. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की मग आकाश, आता सगळं स्थिरस्थावर व्हायला आलं आहे. हळूहळू घरातली आणि मनातली अस्थिरता कमी झाली आहे. आणि हो, मला आता आणखी एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे. आता तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं ना, आता मला माझं कर्तव्य पार पाडू देत. तेव्हा आकाश भूमी म्हणतात की आत्या, काय बोलतेस काय तू? तेव्हा आकाश म्हणतो की आत्या हे काय आहे? आणि ती इन्व्हॉल्व देते आणि म्हणते की हे तुमच्या दोघांचं हनीमूनचं पॅकेज आहे. मस्त भन्नाट फेरफटका मारा, मस्त एन्जॉय करा. तेव्हा मग आकाश भूमी आता दोघेही लाजू लागतात आणि आकाश म्हणतो की भूमी, काय गं, काय झालं? तेव्हा भूमी जराशी बावरल्यासारखी होते. आकाश म्हणतो की आत्या, अगं सध्याच घरात हे वातावरण आहे आणि तुला माहिती आहे ना की भूमीचंही तब्येत ठीक नाही. ती म्हणते की हो आकाश, मला माहीत होतं हा मुद्दा नक्कीच असणार, म्हणून मी डॉक्टरांशी बोलून घेतलं आहे आणि ते म्हणाले की काहीच हरकत नाही आहे भूमीला तिकडे जायला. आणि खरं आहे ना, भूमीचं थोडा हवा पालट झाला तर तिलाही बरं वाटेल, तीही या सगळ्या व्यापातून थोडे दिवस मुक्त होईल. तेव्हा आकाश म्हणतो की पण मी आत्ताच ऑफिसला जायला लागलो आहे. आणि भूमी म्हणते की मी पण आत्ताच घरातल्या जबाबदाऱ्या घेतल्यात ना. तेव्हा आता लगेच रागिनी म्हणते की हो, मला तुम्हा दोघांचेही मुद्दे कळतायत. आणि आकाश, आता अभिजित आहे तर तो जाईल ना ऑफिसला. राजा काका म्हणतो की हो, मीही आहे, मीही बघतो ऑफिसचं, तुम्ही काळजी करू नका. आणि लगेच रागिनी म्हणते की हो, आणि भूमीबाई, तुझं घर मी अगदी व्यवस्थित सांभाळेन बरं का. तेव्हा आता भूमी हसायला लागते आणि रागिनी म्हणते की तुम्ही आता दोघं या सगळ्या बापाचं सोडून द्या आणि व्यवस्थित आता तिकडे एन्जॉय करा. 4 दिवस तुम्हाला छान वेळ मिळणार आहे तर एकमेकांबरोबर घालवा. आणि तुमच्या दोघांचं लग्नही अगदी घाईघाईत झालं, कशा प्रकारे झालं बघितलं ना. नंतर घराचं वातावरण अगदी गढूळ झालं होतं. आता सगळं व्यवस्थित स्थिरावर झालं आहे, म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही दोघं जरा जाऊन या. त्याच वेळेला आता लगेच पौर्णिमा म्हणते की
मला तर वाटतंय बाबा या दोघांनाही ना जायचं आहे, पण आपलं उगीचच नाही नाही म्हणतात. मनातून तर जायचे पण ओठावर नको नको आहे. तेव्हा आकाश आणि भूमी ते ऐकून हसायला लागतात आणि नंतर मग आत्या म्हणते की जा जा दोघेही जाऊन या. आणि नंतर भूमी इथे रूममध्ये असते आणि ती सारखी ती आठवून आठवून लाजत असते. आकाश म्हणतो की वाव भूमी, खरंच खूप छान जागा आहे गं, आणि 4 दिवस आपण तिथे असणार आहोत. पहिला दिवस तर आपला प्रवासाचा जाईल आणि चौथ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी आपण रिटर्न येऊ. आणि हे 2 दिवस असणार आहेत ना, तिथे काय तर आपण तिथे साईट सीइंग करू छान, असं म्हणून तो मुद्दामच भूमीला छेडत असतो आणि भूमीची मजा घेत असतो. आणि भूमी त्यावेळेला नुसती लाजत असते. आकाश म्हणतो की भूमी मला जरा पाणी दे गं. तेव्हा आता आकाशला ती पाणी देत असते. आकाश म्हणतो की भूमी ही पाणी देण्याची कुठली पद्धत आहे गं. तेव्हा भूमी म्हणते की घे आता. आणि मग ती लाजत लाजत त्याला पाणी देत असते. आणि आकाश म्हणतो की थांब घेतो मी पाणी. आणि नंतर मग आता तो पाण्याचा ग्लास घेतो आणि मुद्दामच हळूच तो भूमीचा हात धरतो आणि त्यामुळे आता भूमी लाजायला लागते. आणि नंतर ती बेडशीटचं कवर व्यवस्थित करू लागते. आकाश आता तिच्याजवळ येत असतो आणि ज्या दिशेने आकाश येतो त्याच विरुद्ध दिशेने जाऊन पुन्हा भूमी बाजूला उभी राहते आणि मुद्दामच ती आकाशला इग्नोर करत असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे काय चालू काय आहे तुझं, आणि तुझं नेमकं काय घडतंय, मला सांग तरी तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते. तेव्हा भूमी लाजत असते. आकाश म्हणतो की भूमी नेमका तुझ्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होतात, काय होतंय काय, असं पोटात फुलपाखरू वगैरे उडल्यासारखं वाटतंय का तुला. तेव्हा भूमी आता त्याच्याकडे बघत असते आणि आकाशला म्हणते की प्लीज तू शांत बस ना, सारखे सारखे तेच विषय काढू नकोस. तेव्हा आता भूमी म्हणते की काय झालंय काय आकाश तुला. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी माझ्याकडे बघ, अगं माझ्याकडे बघ तरी, मी तुला सांगतो काय झालं ते. तेव्हा भूमी मात्र आकाशची नजरानजर करायला तयार नसते. आकाशला ती म्हणते की आकाश काय झालंय. तेव्हा आकाश आता स्वतः तिच्या हनुवटीने तिचा चेहरा स्वतःच्या जवळ घेतो आणि तिच्या कानावरचे केस बाजूला करतच म्हणतो की भूमी हे बघ, आता आपण तिकडे खूप मजा करणार आहोत. आपल्याला आता बऱ्याच दिवसानंतर एक ब्रेक मिळणार आहे. तूही छान एन्जॉय करशील तिकडे, खरंच खूप मजा येईल. तर इथे रागिनी रूममध्ये बसलेली असताना मनात असूया घेऊन विचार करत असते की आकाश आकाश तू खूप काही केलं आहेस आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी मिळून माझ्याकडसून हिरावून घेतलात. माझ्या जबाबदाऱ्या घेतल्यातच, त्याचप्रमाणे माझ्यासाठी आणखी एक प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलात, म्हणजे राजारामना घरी आणून. आता मला पुढे काय करायचं आहे हे मी ठरवते. आणि पुढे तिच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग सुरू होतं. नंतर आता भूमी ही लाजत असते. आकाश म्हणतो की एक मिनिट भूमी जरा माझ्याकडे बघ, तू एक गोष्ट लक्षात घे, मला कळत आहे की सध्याची तुझी अवस्था काय आहे. आपण दोघेही आता फिरायला जाणार आहोत, दोघेही एकमेकांसोबत छान एन्जॉय करू, भटकंती करू. आणि आत्याला कळलं आहे की तुला निसर्गाचं वातावरण आवडतं. पण ठीक आहे, हरकत नाही, तू आता कुठलाही दुसरा विचार करू नको आणि अजिबात चिंता करू नको. जोपर्यंत तुझ्या मनात नाही ना तोपर्यंत आपण हे नातं पुढे न्यायचं नाही. एकदा की तुझ्या मनात आलं की मी आपण पुढे बघूया काय करायचं ते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आता आत्याने आपल्याला इतकं छान सरप्राईज दिलेलं आहे, मग एक सरप्राईजचं सेलिब्रेशन तर बनतंच ना. म्हणूनच आता दोघेही एकमेकांच्या जवळ यायला लागतात. भूमी त्याच्यापासून हात सोडवून जायला लागते आणि म्हणते की मला दिवा लावायचा आहे. आकाश तिचा हात धरतो आणि म्हणतो की जा, मला माहिती आहे तुझी रोजची ड्युटी आहे ना दिवा लावायची, ठीक आहे जा करून ये. आणि भूमी म्हणते की आलेच मी, आणि हसत हसत आता ती तिथून पळून जाते. आणि आकाश मात्र जाणाऱ्या भूमीकडे बघत असतो आणि त्यालाही आता भूमीचा हा आनंद पाहून खूपच बरं वाटत असतं. तर आता आजी ही देवापुढे दिवा लावते आणि नंतर तिच्या पायात जराशी कळ येते. पौर्णिमाच्या कानात इयरफोन्स असतात, तिचं काहीच लक्ष नसतं. आजी म्हणते की अगं पौर्णिमा जरा मला प्लीज सावर ना, माझ्या पायात कळ येते, मला चालता येत नाही. तितक्यात भूमी धावत येते आणि म्हणते की आजी अहो काय झालं, चला हळूहळू चला आपण पुढे जाऊया. आणि असं म्हणून आता भूमी ही आजीला धरते आणि तिथे जाऊन बसवते आणि तिचं लक्ष पौर्णिमाकडे जाते. मात्र पौर्णिमा ही तिच्याच धुंदीमध्ये गाणी ऐकत बसलेली असते. आजीला ती खाली बसवते आणि म्हणते की कसं झालं आजी, तुम्हाला नेमकं काय झालं. तेव्हा आजी म्हणते की अगं बघ ना, इथे देवापुढे दिवा लावून पुढे चालत होते, पायात कळ आली गं अचानक आणि पुढे चालताच येईना. अगं या पौर्णिमाला किती आवाज दिले पण तिचं काही लक्षच नव्हतं. काय जाऊ दे, पण मला खूप त्रास होतोय. आता आजीला मसाज करून दिल्यानंतर भूमीला कंट्रोल होत नाही, म्हणून ती पौर्णिमाकडे येते, तिच्या कानातले इयरफोन खेचून घेते. आणि पौर्णिमा म्हणते की भूमिताई काय करतेस, जरा सांभाळून वाग. तेव्हा ती म्हणते की काय करतेस म्हणून काय विचारतेस तू मला. अगं तू इतकी कुठे मशगूल झाली होतीस गाण्यांमध्ये. अगं मी इथे आजीला दुखतंय म्हणून बघायला आले, तुझं लक्षही नव्हतं. अगं आजी तुला इतक्या हाका मारतायत आणि तुझं कुठे लक्ष आहे. ती म्हणते की मी गाणी ऐकत होते. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, गाणी ऐकत होतीस ठीक आहे,
पण तुला समोर मी आलेली दिसली, आजीला पकडताना दिसली, तरीही तू काही विचारायला देखील आली नाहीस की नेमकं काय झालंय ताई? आजीला कसला त्रास होतोय? इतकं कसलं मशगूल राहायचं असतं स्वतःमध्ये? तू गाणी ऐकत होतीस ठीक आहे, पण जर तुला समोर दिसतंय की काहीतरी घडतंय, मग तुला विचारायला नको? अगं, घरातल्या मोठ्या माणसांची कर्तव्य पार पाडायला नकोत का तुला? तुला त्यांची काळजी घ्यायला नको का? एखादी व्यक्ती समोर त्रासात आहे आणि तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही? तेव्हा ती म्हणते की आहेत ना, ती जबाबदारी, कर्तव्य पार पाडायला तू आहेसच की, मग कशाला? तेव्हा भूमी म्हणते की का? हे घरातल्या प्रत्येक सुनेचं कर्तव्य आहे. तू तुझ्या गाण्यांमध्ये मशगूल न राहता तू तुझे कर्तव्य पार पाडली पाहिजेस. अगं, एखादी म्हातारी व्यक्ती तुझ्यासमोर मदत मागते आणि तू तू मात्र तुझ्याच तोऱ्यात आहेस. हा कसला प्रकार आहे आणि ही कसली सुनेची कर्तव्य आहेत? सांग मला जरा. तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की तू तू प्रत्येक वेळेला असंच करतेस. अगं, मी माझ्या नवऱ्याची वाट बघत ते कित्येक दिवसांनी आलेला म्हणून आईस्क्रीम आणायला गेला होता, म्हणून मी त्याची वाट बघत बसले आणि माझ्या कानात गाणी होती म्हणून मी काही ऐकू शकले नाही. तर प्रत्येक वेळेला या म्हाताऱ्यांचंच बघत बसू का? तेव्हा भूमी मात्र तिच्यावर हात उचलते आणि त्याच्या वेळेला आकाशच्या समोर उभा असलेला अभिजितही भूमी अशी हाक मारतो आणि भूमी स्वतःचा हात रोखते आणि तिच्यावर चिडून बघत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रागिनी आता पौर्णिमा आणि अभिजितला सांगत असते की आता आपल्याला इथून पुढे जे काही करायचं आहे ते भूमी आणि आकाशच्या विरोधात. आता आकाश आणि भूमी निघालेत ना, त्यांना शेवटच्या प्रवासात पाठवायचं आहे. तुम्ही या प्लॅनिंगमध्ये आहात ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते की तुम्ही जे काही कराल ना त्यासोबत आहे आता मी. तेव्हा रागिनी म्हणते की आता या घरामध्ये आपल्याला आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे आणि पुन्हा आकाश आणि भूमी यांना शेवटच्या प्रवासाला पाठवायचं आहे. तर आता दोघांचेही फोटो हातात ती घेते आणि म्हणते की हे बघा, ही दोघंजण आहेत आणि हे दोघंजण जेव्हा घरातून निघतील तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करेनच आणि जेव्हा हे निघतील तेव्हा ही जबाबदारी तुझी की तू त्यांना शेवटच्या प्रवासाला पाठवणार आहेस. ते जे प्रवासाला निघतील ते शेवटचे निघतील. तर भूमी आणि आकाश हे निघालेले असतात आणि भूमी म्हणते की मी घरात नसताना कोणीतरी जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे आणि ती पौर्णिमा खुश होते, तिला किल्ल्या मिळतील, पण ती मात्र भूमीच्या हातातून मानसीच्या हातात किल्ल्या देते. तर आता इथे दोघंजणही निघतात तेव्हा रागिनी फोन करून सांगते की ते दोघंही आता घरातून निघालेले आहेत. ते निघाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहीत आहे ना, त्यांना शेवटच्या प्रवासाला पाठवण्याची तयारी करा, असं म्हणून आता रागिनीने आकाश आणि भूमीची सुपारी दिलेली असते. आता या सगळ्याचं पुढे काय घडणार आहे हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला